नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा। बांधावर जाऊन थेट तुम्ही पाहणी करताय। बऱ्याच ठिकाणी तर तुमचे जोडे सुद्धा त्या पूर्ण त्या गाऱ्यामध्ये गेलेत। शेतकऱ्यांच्या अनेक कहाण्या तुमच्या पुढे येतात। काय सांगाल, काय भावना आहे? खरं तर काही बोलण्यासारखंच नाही, ते पण बघताय नुकसान जेवढं झालेलं आहे आणि खरोखर शब्द थकून बाहेर की एवढं नुकसान महाराष्ट्रभर झालेलं आहे आणि संकट गेले 5 वर्ष आपण बघतोय। दुष्काळ 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 आणि त्या दुष्काळातून बाहेर पडत असताना आता वाटलं पाऊस पडेल, पाऊस सुरू झाला आणि नंतर अतिवृष्टी परत। मी काल कोकणात होतो, तिथे ते सायक्लोन क्यार त्याचा मच्छीमार बांधवांना जो त्रास झालेला आहे। इतर पूर्ण महाराष्ट्रात मग विदर्भ असेल, मराठवाडा इथे आहे, मी कोकणात होतो, ठिकठिकाणी तिथे नुकसान झालेलं आहे। मला वाटतं आता तातडीचं नुकसान भरपाई ही येणं गरजेची आहे, ती पुरेशी येणं गरजेचं आहे। मला वाटतं पंचनामे वगैरे सगळे आहेतच, सुरू होत आहेत, पण नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि मुळात नुकसान भरपाईमध्ये कुठेही अतिशयोक्ती न टाकता जे काही सरसकट एक नुकसान भरपाई झाली पाहिजे ती लवकर आली पाहिजे, ही माझी राज्यपाल महोदयांकडे विनंती होतीच आहेच। केंद्र सरकारची पण तेवढीच जबाबदारी आहे। काल पण उद्धव साहेब बोललेले की केंद्राने पण मदत द्यावी। नक्कीच एक महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही स्पर्श केला, पण सगळ्यात मुद्दा एक महत्त्वाचा हा येतोय की या सगळ्यात की पीक विम्याचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये हा आवलेला अवकाळी पाऊस जो आहे हा त्या निकषांमध्ये बसत नाही। GR निघाला पाहिजे आणि खरं तर आत्ताच आम्ही शिंदे साहेब आणि मी गाडीत बोलत होतो, अनिल कदमजी होते, दादा भुसेजी होते, सगळेच आमचे हे चालू आहे की आता परत राज्यपाल महोदयांना भेटायचं, कारण ही जी परिस्थिती आहे, जी महाराष्ट्रावर आलेली आहे, संकट आहे, ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल। कारण आता बघा शेतकरी एवढा हतबल झालेला आहे की आता काही काही ठिकाणी लिलावच्या पण जे नोटीस झालेत, मला ते पहिलं थांबवणं गरजेचं आहे। नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं जितकंच महत्त्वाचं आहे। 10,000 कोटी मदत जाहीर केली आहे, अजूनही काही मदत दिली जाईल, त्याकरता शिवसेनेची भूमिका आग्रही कशी आहे? ही मदत खरं तर लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचली पाहिजे। आता पण मागच्या ज्या शेतावर होतो मध्यंतरी जी गारपीट झालेली ती पण मदत जी जाहीर केलेली ती अजून शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही आहे। तर माझं हेच आग्रह राहील की जी काही मदत आपण जाहीर करतोय ते यंत्रणेतून यांच्या खात्यात स्ट्रेट ती आली पाहिजे आणि ती मदत खरोखर झाली पाहिजे, ही माझा आग्रह राहील। नक्कीच आदित्यजी, आपण आज दौरा पाहणी केली म्हणजे की आज नाशिक जिल्ह्यात यापूर्वी सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या अनेक भागात गेलात। काय पाहणी केली तुम्ही? जवळपास 16 लाख एकर शेत जमीन जी आहे पहिला टप्पा असा असणार। काल पण मी कोकणात होतो, काल उद्धव साहेब मराठवाड्यात होते, मी विदर्भात पण जाणार, सगळीकडे फिरतो, पण मुख्यतः पहिलं हेच आहे की आता यंत्रणा जी आहे सरकार त्यांनी यंत्रणेने नीट काम करणं गरजेचं आहे। पंचनामे असतील किंवा जे काही नुकसान झालेलं आहे ती मदत कशी पोहोचेल हे बघणं आहेच। परत जिथे जिथे शिवसेना जे काही करू शकते आपल्या परीने ते आम्ही करत आहोतच आणि मी सगळ्या राजकीय पक्षांना हीच विनंती करेन की आता राजकारण झालेलं आहे, निवडणुका झालेल्या आहेत, आता पुन्हा एकदा जेव्हा आम्ही सेवेत रुजू होतो सगळे आपण शेतकरी बांधव जे आहेत, मच्छीमार बांधव जे तिथे झालेलं नुकसान त्यांच्यासोबत उभं राहणं मला वाटतं गरजेचं आहे। सगळेच राजकीय पक्ष फिरत आहेत, आपण जे काही राजकीय पक्ष म्हणून आपली काही ताकद असेल ती सेवेत आपण लावू शकतो। नक्कीच, पण सरकार सत्तेत कधी येणार? कारण मला वाटतं आता आपला फोकस हा यंत्रणेवर असायला पाहिजे। सरकार सत्तेवर कुठचं येईल, कसं येईल हे राजकारण झालं, पण राजकारण सोडून राजकीय पक्ष आम्ही बांधलेलो जनतेला आणि आम्ही आता हेच सांगतो की जनतेला किंवा लोकांना जी मदत पाहिजे ती आपण पोहोचवणं गरजेचं आहे। पण काल पवार साहेब असं बोलले नाशिकमध्ये आल्यानंतर की सत्ता असल्याशिवाय मदतच नाही देऊ शकत। मला वाटतं पहिली गोष्ट ही आहे की शिवसेना आता सत्ता असल्याशिवाय पण आम्ही मदत करतो, ते पण फिरतात, सगळेच राजकीय पक्ष फिरत आहोत आणि मी कोणाला बोट नाही दाखवणार। पवार साहेब आहेत, उद्धव साहेब आहेत, सगळे फिरत आहेत। महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता यंत्रणा जी आहे, CS साहेबांकडून यंत्रणा कामी लागलेली आहे, ठिकठिकाणी डिव्हिजनल कमिशनर्स आहेत, कलेक्टर आहेत, ह्यांच्याकडून पंचनामे होत आहेत, हे आता लवकर व्हावे। आणि जसं मी सांगितलं की नुकसान भरपाईमध्ये सरकारने किंवा यंत्रणेने एक नंबर जाहीर करावा की हे शेतकरी बांधव तालुका प्लेसला जाण्यापेक्षा सरकार ह्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, यंत्रणा ह्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। मला वाटतं ह्याच्यावर जास्ती स्ट्रेस असायला पाहिजे। कोकणात काल तसं झालेलं आहे, मला वाटतं काल आपण मराठवाड्यात फिरत असताना पण काही काही ठिकाणी झालेलं आहे। नंबर एक सरकारी यंत्रणेचा असावा जिथे हे शेतकरी बांधव आहेत किंवा मच्छीमार बांधव जिथे त्यांचं नुकसान झालेलं आहे। कारण नुकसान मी मच्छीमारांचं बोलते, कारण आता जे वादळ येऊन गेलं नुकसान हे सगळीकडे झालेलं आहे, पण ह्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं सरकारचं जे आहे यंत्रणा ती पोहोचली पाहिजे। निकष बदलणं गरजेचे आहेत। पुन्हा एकदा आत्ताचं जे आहे ते घेणं गरजेचं आहे आणि आधी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक जिथे जिथे नुकसान झालं त्याला भरपाई मिळणं गरजेचं आहे। साहेब, एक आणखीन एक विषय असा आहे, मागच्या वेळेस गारपीट झाला होता, त्या गारपीट त्याच्यात मिळाले नाही, अजून मिळाली नाही, ती पण मी सरकारी यंत्रणेवर उचलणार आहे। मी आज संध्याकाळी CS साहेबांची पण बोलीन
कारण आत्ता मला काही शेतकरी बांधवांनी ती पण निवेदनं दिलेली आहेत. आत्ता जी काही निवेदनं माझ्याकडे येतात, जसं जनआशीर्वाद यात्रेत मी घेत होतो आणि ती निवेदनावर काही उपाय करू शकतो, काही त्याला उत्तर देऊ शकतो का, हा प्रयत्न होता. तसंच जी काही निवेदनं येत आहेत त्याची नाव नंबर घेऊन आम्ही ते कार्य मार्गी लावतो. तुम्ही आता ट्रॅक्टर काढण्यासाठी जागेवर मदत केली त्याला काय? आत्ता झाली आम्ही ती काही खरं प्रेसमध्ये बोलण्यासारखं नाही, ते आमचं कर्तव्य आहे. तिथे होतो आणि ते काढला ट्रॅक्टर. पीक विम्याच्या संदर्भामध्ये आंदोलनं देखील केली होती, मात्र पीक विम्याच्या बाबतीत जर बघितलं तर अजूनही शेतकऱ्यांना आंदोलन नाही एक मिनिट, आंदोलन जे केलेलं शिवसेनेने त्याच्यानंतर 10 लाख शेतकऱ्यांना आपण 960 कोटी देऊ शकलो. पण असंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षांनी मदत केंद्र खरं उघडली पाहिजेत. आम्ही हे पण सांगितलं की सरकारी यंत्रणा आणि हे जे निकष आहेत ते बदलणं गरजेचं आहे. ज्याला नुकसान त्याला भरपाई मिळालीच पाहिजे. आता गावप्रमाणे आहे किंवा सर्कलप्रमाणे तसं न मिळता आता ज्याचं नुकसान त्याला भरपाई आणि तातडीची मिळाली पाहिजे. अटी शर्ती कमी झाल्या पाहिजेत आणि मुख्यतः एक आहे की या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत विमा, त्यांच्या गावस्तरीय ऑफिसेस उघडली पाहिजेत. जेव्हा पैसे गेले तर तेव्हा गावात येतात आणि आता नुकसान झालं तेव्हा कुठेच नाही येतं. आम्ही पुन्हा एकदा हेच सांगतोय की ज्या काही बँका असतील, जे काही ह्या विमा कंपन्या आहेत, त्यांनी आता शेतकऱ्यांना त्रास देऊ नये. की आत्ता तरी हात जोडून विनंती शिवसेनेची आहे. पुढे आंदोलन शेतकरी आहेत, हे सगळे आहेत, पण आता वेळ आहे की शेतकऱ्यांसोबत उभं राहण्याचं. मला वाटतं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करण्याचे आणि त्यांच्यासोबत उभं राहण्याचे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नेत्यांचे फक्त दौरे होत आहेत, मात्र जी तातडीची मदत आहे ती मिळत नाहीये. शिवसेनेबद्दल तसं तरी मत नाहीये. शिवसेना मदत करत आहे आणि मला वाटतं कुठल्याही पक्षाबद्दल नाहीये. शेतकरी बांधव आता सगळे बघतायत की मदत कोण करेल आणि आमचं हे कर्तव्य आहे सगळ्या राजकीय पक्षांचं की आता उतरून मदत करणं करेल. एक महत्त्वाचा मुद्दा हा येतोय की पीक विम्याचे जे निकष आहे, म्हणजे की आता जो अवकाळी पावसाने फटका बसला, शेती उद्ध्वस्त झाली, नॅशनल कॅलॅमिटीज मध्ये येतच नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला खरोखर पानं पुसता येणार का, हा शेतकऱ्यांचा प्रश्न पडला की पीक एक विम्याला निकष प्रोत्साहन बदलायचं दिलं आहेच, पाहिजे. पण तसंच आता तातडीचं मदत जी मिळायला पाहिजे ती केंद्र सरकारकडून मिळणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मिळणं गरजेचं आहे. ते इतर राज्यांसारखं पॅकेज मला वाटतं महाराष्ट्राला आणि ती मदत कुठेही मध्ये न अडकता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. उद्धव साहेब काल असं बोलले की तातडीने 25,000 रुपये मिळायला पाहिजे, पण इथे फक्त पंचनामा बरोबर आहे. त्यांनी जी मागणी केलेली आहे ती ठिकठिकाणी तशी पूर्ण महाराष्ट्रात गरज आहे आणि ती मला वाटतं शिवसेना त्याच्यावर अग्रेसर आहे. एक अखेरचा प्रश्न. मुख्यमंत्री आता म्हटलेले आहेत की नवीन सरकार लवकरच येणार, पण ते महायुतीचे येणार ते काही बोललेले नाहीये. नाही, मी आता कुठचंही राजकीय वक्तव्य ऐकलं नाही. मी ऐकतो ते शेतकऱ्यांचं